जेलमध्ये लोकांनी सगळ्या आमच्या आमदारांना निवडून सभागृहात पाठवलं होतं, तर तिकडचा जो येईल निर्णय तो आम्हाला सगळ्यांना मान्य करायचा आहे। त्यापूर्वी तुम्ही पंतप्रधानांवर काहीतरी टीका टिप्पणी करायची, मुख्यमंत्र्यांवर करायची, सुप्रीम कोर्टावर करायची, आमच्या अध्यक्षांवर करायचे, काय आणि कशासाठी? संजय राऊत म्हणतात मॅच फिक्सिंग झालेली आहे, राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत आणि त्यामुळे निकाल काय लागणार आहे हे सगळ्यांना। ती काय पत्राचाळ आहे का? किंवा ह्या सगळ्या लोकांना बाहेर ठेवू, त्यांचा FSI येऊ आणि तो FSI विकून टाकू आणि नंतर मग 3 महिने आर्थर रोड जेलमध्ये राहू आणि पुन्हा बाहेर येऊन ते पैसे पुन्हा डायजेस्ट करू, असं आहे का? कशाविषयी तुम्ही बोलताय? एक राज्यसभेचा सदस्य अशा पद्धतीने सर्वच लोकांवर तुम्ही जर टीका टिप्पणी करणार असाल आणि विश्वासच नाही म्हणून सांगणार असाल आणि पुन्हा लोकशाहीच्या मंदिरामध्ये तुम्ही पोचणार असाल, ह्याला काय अर्थ आहे? आणि एक गोष्ट होती की हे सगळं टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यावेळी फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी जायला हवं होतं, जे ते गेलेले नाहीत आणि स्वतःचं पाप लपवण्यासाठी हे वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत। आज बाळासाहेबांचे विचार हा एकमेव मुद्दा चाललेला आहे। ज्या बाळासाहेबांनी पक्ष का चालवला, का काढला, कसा न्याय दिला, पहिला मराठी माणसांपासून चालू झालं, हिंदुत्वापर्यंत गेले आणि हिंदुत्वाचा झेंडा जर घेऊन गेले असतील तर आज राम मंदिराच्या बाबत आपण काय बोलताय? त्यांच्याचपैकी एक प्रवक्ते राम मंदिराच्या बाबत बोलताना 1 करोडचा काय तुम्ही हिशोब मागताय का? राम मंदिराला खर्च किती झाला असेल याचा कधीतरी विचार करा। राम मंदिर ज्या पद्धतीने भव्यतेने बांधलं जातंय, 1 करोड हा तिकडचा नाश्ता पाण्याला जे कामगार काम करत असतील ना, एवढे दिवस एवढी वर्ष त्यांच्यासाठी लागलं असेल। म्हणजे इकडच्या इंडस्ट्रियलिस्टकडनं राम मंदिराला पाहिजे म्हणून 100-200 कोटी जमवण्यात आले आणि 1 करोडचा फक्त चेक देण्यात आलाय, हे लक्षात घ्या। आणि देवाला जेव्हा देवस्थानाला आपण दान देतो ते ह्या हाताचं या हाताला पण कळायला देत नाही आपण।